ओके. मी असं सांगितलं तुम्हाला, तुम्हाला अधिकार दिले पहिलं, म्हणजे तर लक्ष द्या पहिले सर्वजण. म्हणजे मी हम्म, तरुणताई बोलतायत म्हणून मी त्यांना नाही बोलत आहे, मी सर्वांना सांगतोय. एकदा मी तुम्हाला अधिकार दिला म्हणजे तुम्हाला अधिकार येतो. लक्ष द्या पहिले मी काय सांगितलं तुम्हाला. तुमच्या डोळ्यासमोर, किंवा मी असं अजून परत एकदा सांगतो, मी खूप मोठी व्यक्ती, की जे आता मी नाव घेऊन सांगू तुम्हाला मी, ऐकायची इच्छा आहे तुमची? इकडे लक्ष द्या. प्रशांत पाटील सर, जे खानदेश मराठा मंडळ, आम्ही साऱ्या गावभर बोमट्या मारतो, आम्हाला खानदेश मराठा मंडळ ना प्रशांत पाटील अध्यक्ष शे, अध्यक्ष शे. लक्ष द्या मला काय सांगायचंय. त्यांची चव बघितली मी. त्यांना एकदा आपण आपल्या कार्यक्रमाचं हो म्हणजे एक काय असतं ना, आपण मान देत असतो प्रत्येक वेळेस कोणाला तरी, बाबा एखाद्या वरिष्ठ माणसाला मान देत असतो. त्यांना सांगितलं, सर मला 4 नावं द्या. तुमच्या तुमच्या कारण तुम्हाला एक मान दिलाय ना आपण, मान दिलाय ना, तर तुम्हाला 4 नावं द्या मला पुरस्काराचे, कारण तुमचे कॉन्टॅक्ट आहेत. कॉन्टॅक्ट आहेत. त्यांनी काय केलं माहिती का? आपल्या खिशातले 4 नावं दिले. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. त्यांनी आपल्या खिशातले 4 नावं दिले म्हणजे काय? माझा लेफ्ट साइडचा एक प्राध्यापक, राईट साइडचा प्राध्यापक, आणि डोक्यावर बसलेली बायको. ती बायको उतरत नाही डोक्यातून, आणि बायकोचं नाव. एक स्पष्ट बोलतो मी, ऑन द रेकॉर्ड सांगतो मी, माझंच काम असं पटकड आहे एकदम. आणि त्याच्यामुळे नंतर त्याला मी पाहुणं पण म्हणून बोलायचं बंद केलं. तुम्हाला बाहेरची दुनिया पण दिसली पाहिजे, हे स्पष्ट सांगतो मी. आपल्या खिशाच्या बाहेरची पण दुनिया कळली पाहिजे, बाहेर दुनिया पण कळली पाहिजे. आणि म्हणून मी तरुणताईंना काय सांगितलं, की हा निर्णय तुमचा आहे. हा निर्णय तुमचा आहे. तुम्हाला हजारोमध्ये जर त्या बेस्ट वाटत असतील तर टेक इट ग्रँटेड, तुम्ही त्यांचं नाव घेऊ शकता. ओके ताई, माझा काही ऑप्शक नाही. पण मी ओके सर. मुद्दाम मोठ्या माणसाचं नाव घेऊन का सांगितलं? या बाकीच्या ताईंना माहिती, ते 2-3दा 4दा आपल्या प्रोग्रामला आपण त्यांना गेस्ट म्हणून बोलवलंय. आणि ते येतात, असं काही नाही. ते आत्ता पण बोलवलं तरी आत्ता पण येतील. आपण काय करतो माहिती का, 2-4 असे गेस्ट ठेवतो की कोणी नाहीच सापडलं तर त्यांना बोलूनच घ्यायचं. असे पण 2-4 गेस्ट ठेवतो आपण. म्हणून सांगायचा अर्थ की ते त्यांना पण मग असं सांभाळावं लागतं. ठीक आहे, काय हरकत नाही. परत प्लीज, पर्सनली गेलो तर खूप सारी चर्चा होईल. पण माझं मी लॉजिकल तुम्हाला मी निर्णय देतोय. आणि रोबोटिक पण नंतर घ्यायचा आहे मला निर्णय. प्लीज प्लीज प्लीज, रोबोटिक बद्दल पण सर बोला. प्रशांत पाटील तर सर प्रशांत पाटील लोकमतचे प्राध्यापक आहेत का? पर्सनल नका बोलू आता. आता पर्सनल बोलायला गेलं की पुन्हा परत मी म्हणेल, मग ते माझे जी सासरे आहेत, माम सासरे आहेत, फुई सासरे आहेत, असा विषय होईल. त्यापेक्षा नाही काढलेलं बरं. मग ते नाही मना गाव नाहीत का नाही तुमच्या नाही गावचे, नाही, असं होईल. तसलं नाही, फक्त कोण प्रशांत पाटील? हजारो प्रशांत पाटील आहे, सोडून द्या विषय ते. ओके ना? पण नंतर बोलू. ओके. परत ते तुमचे नातेवाईक असले तर मग तुमच्या भावना दुखतात, कारण ते तुमच्यापेक्षा माझे जवळचे नातेवाईक आहेत. त्याच्यामुळे माझ्या भावना दुखवणार नाही तर तुमच्या काही दुखवणार नाही. इकडे लक्ष द्या. हा प्लीज इकडे लक्ष द्या. सो प्लीज पर्सनल नका घेऊ कोणी, इकडे लक्ष द्या. मी परत क्लिअर करतो तुम्हाला. नारी शक्ती सन्मान पुरस्कार, जे सपोर्ट चॅनल सिस्टम मध्ये आपल्याला जे लोक सपोर्ट सिस्टम मधून काम करणार आहेत. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, राजश्रीताई ढिकले बसलेले आहेत आपल्याकडे. अ, पुस्तक पुस्तकांची हॉटेल असलेली आजी, सर्वांना माहिती आहे ना? आपण पण त्यांना पुरस्कार दिला, माहिती आहे तुम्हाला? पुस्तकांची हॉटेल असलेल्या आजी, त्यांना नंतर महाराष्ट्र शासनाने त्यांना पुरस्कृत केलं. लक्ष द्या तुम्हाला काय झालं. त्याच्यानंतर आपण गावित सरांना शिक्षक रत्न म्हणून पुरस्कार दिला, आठवतं तुम्हाला? आठवतं तुम्हाला? त्याच्यानंतर गावित सरांना नाशिकमध्येच 2-2 लाखाचे पुरस्कार भेटले. आणि त्याच्यानंतर शासन दरबारी शिक्षण मंत्र्यांनी शपथविधी घेतल्या घेतल्या पहिले त्यांच्या स्कूलला व्हिजिट दिली. हे लक्ष द्या आपण काय म्हणतोय तुम्हाला, काय म्हणायचंय मला तुम्हाला. म्हणजे आपण अशा पुस्तकांच्या हॉटेल असलेल्या आजी, आजीचं नाव काय मी विसरलो. भिकूबाई काय, भिकूबाई पेहरे काय, भीमाताई. 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 हा ठीक आहे. त्यांची स्टोरी नेटवर तुम्हाला सापडेल. तर अशा भीमाताई व्यक्ती, दोंदोरे. हा, आता अशा व्यक्ती शोधण्यामागं आपला काही स्वार्थ नाहीये. ना ब्रेन ट्रेनला काही सपोर्ट होत, ना त्या आपल्याला काही सपोर्ट करणार आहेत. बट दिस इज अ युनिक पर्सन. लक्ष द्या मला काय म्हणायचंय. त्या युनिक पर्सनला आपण मान सन्माने आपल्याला स्टेजवर बोलवतोय, तेव्हा आपला मान सन्मान आपल्याला वाढतो, आपला पण मान सन्मान वाढतो.
अशा व्यक्तींना आपण जेव्हा मान सन्मान करतो तेव्हा, हे मला सांगायचंय. आणि आपण पण हाडामासाचे माणसं आहेत, आपल्याला पण स्वार्थ आहेत. लोक तर चंदा घेऊन, लोक तर पावत्या फाडतायत, पण आपली पावती आपण आपल्या कार्याला सपोर्ट मिळावा अशी फाडतोय. लक्षात द्या मला काय म्हणायचंय. लोक कॅश पावती फाडतात, पण आपण स्वार्थाची पावती कशी फाडतोय, तर आपल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत ब्रेन ट्रेनला, या ब्रेन ट्रेनला सपोर्ट असणाऱ्या व्यक्ती, की ज्यांना आपण कुठं ना कुठं बसू शकतो. एखाद्या व्यक्तीला, एखादा पर्सन असेल, म्हणजे पुरुष असेल, तर आपण शिक्षक रत्न पुरस्कारात बसू. महिला असेल तर नारी शक्तीमध्ये बसू. लक्षात आलं तुम्हाला? तर असं कुठेतरी आपण बसू शकतो. तर राईट पर्सन निवडा. मग मला शिक्षक रत्न बद्दल बोलायचं आहे. शिक्षक रत्न हा जो टॅग आहे ना, हा मला चेंज करायची इच्छा आहे. मला माझी माझी पर्सनली इच्छा आहे. तर ते आपल्याला एवढ्या 2 दिवसात थोडंसं कळवा, की मला 2-3 ऑप्शन आहेत माझ्याकडे, की गुरुवर्य काय पुरस्कार द्यायचा का, किंवा मी तुम्हाला सांगितलं गुरुवर्य मी नाव दिलं, किंवा गुरुजी दिलं, किंवा अजून काहीतरी नाव द्यायचं का, किंवा हे म्हणतो आपण त्याला काय म्हणतो ना, एज्युकेशनल मेंटॉर म्हणून, किंवा शिक्षण मार्गदर्शक म्हणून, असं काही वेगवेगळे नावं देऊ शकतो. तर जे काही तुम्हाला सजेस्ट वाटले, पहिले शांततेत विचार करा, काही नाही आपल्याला, उद्या परवापर्यंत शांततेत विचार करा, आणि बेस्ट वाटलं तर मेसेज ड्रॉप करा, ग्रुपमध्ये मेसेज ड्रॉप करा, हे दिलं तर चालेल का, आणि नाही मान्य झालं म्हणून काही नाराज नका होऊ. जे काही बेस्ट वाटेल ते आपण ठरवूया, असं काही नाही, बरोबर ना? शेवटी लिमिटेशन असतात सर्व गोष्टीला, ते बघू. सर क्लोज करतो आता. टॉपिक इज क्लोज. इकडे लक्ष द्या, कारण आपण क्लोजिंगला जाऊ. सर्वजण प्लीज इकडे लक्ष द्या आता. रुपाली, हा करू? 4 मिनिटात 4 विषय क्लोज करतो. फर्स्ट, उद्यापासून मी काही ताईंना ॲपचा पासवर्ड देईल. त्या पासवर्ड प्रमाणे तुम्ही विद्यार्थ्यांना ऍड करू शकतात. प्लीज इकडे लक्ष द्या. पासवर्ड देताना, हे बघा, खरं सांगायचं म्हटलं तर माझ्याकडे सर्वच असतं आणि काहीच नसतं. मी सर्वच बघायचं असेल तर मी सर्व पण बघू शकतो, आणि मला काहीच बघायचं नाही तर मी काहीच बघत नाही. हा एक सर्व ट्रस्टचा पार्ट आहे, विश्वासाचा भाग आहे. म्हणजे मी कुठल्या ताईंना किती बुक दिले हे सर्व लिहिलेलं पण असतं, पण मी ते बघत पण नाही, मी हिशोब पण बघत नाही. तो पार्ट वेगळा, तो आपला ट्रस्टचा पार्ट आहे. म्हणून आपल्याकडे जर असं होत असेल की एखादा मुलगा आता 2, 4, 8 दिवसांनी त्याची लेवलच बदलणार आहे, इकडे लक्ष द्या मला काय म्हणायचंय, लेवलच बदलणार आहे, आणि त्याला त्या लेवलची प्रॅक्टिसची गरज नाहीये, तर नका करू त्याला रजिस्टर. माझं काय म्हणायचंय, बट त्याला या लेवलची 6 महिने प्रॅक्टिसची गरज आहे, त्या लेवलमध्ये त्याला रजिस्टर करा. मला काय म्हणायचं इकडे लक्ष द्या. समजा आता एखादा मुलगा लेव्हल 2 ला असेल, आणि तो अजून शिकणार आहे, त्याला 6 महिने प्रॅक्टिसची गरज आहे, तो कदाचित या लेवलचीच स्टेट आणि नॅशनल देणार आहे, तर जरूर त्याला लेव्हल 2 ला केला. जेव्हा लेव्हल 3 ला जाईल तेव्हा पुन्हा परत त्याला लेव्हल 3 ला द्यायचंच आहे तुम्हाला. जसं योगिता लेव्हल 2 होती, लेव्हल 2, तर योगिता लेव्हल 3 टू टू 236 का 336, 236@gmail.com, असं काहीतरी कोड तयार होऊन जाईल. सांगायचा अर्थ असा, लेव्हल 3चा होईल, लेव्हल 1चा होईल. असे मुलं ते दिसत राहतील तुमचे. त्याच्याबद्दल काही डाऊट येईल तर मी सांगत राहील, काय काळजी नका करू. म्हणून ॲपबद्दल फायनल, ॲपमध्ये जेवढे विद्यार्थी तुमच्याकडे आहेत, त्या विद्यार्थ्यांचा तिथं रजिस्टर झालेले दिसले पाहिजे. आणि अ, ते इट इज अ कंपल्सरी, एक तुम्हा आम्हाला सर्वांना कंपल्सरी. त्याचा ₹30 आपण पे करणार आहेत, संस्था ज्या अकाउंटवर सांगेल त्याच अकाउंटवर. प्लीज इकडे तिकडे करू नका. दिला जाईल, स्कॅनर दिला जाईल सेपरेट त्याच्यासाठी. ओके. त्याच्यानंतर स्कॅनर बद्दल बोललो. त्याच्यानंतर तुम्ही एक्झाम फी ज्या काही पे करणार आहेत त्याच्यासाठी जो स्कॅनर दिला जाईल, त्याच स्कॅनरवर पाठवायचे. म्हणजे विद्यार्थ्यांची फी, एक्झाम फी आपण दाखवतोय ती, आणि शिक्षकांची एक्झाम फी एक्झामच्याच कॉलममध्ये कलेक्ट होईल. इट्स 100%. ओके, क्लोज. हा विषय क्लोज. त्याच्यानंतर लेवल 4 एक्झाम सर्टिफिकेशन साठी आत्ताची बॅच 750 पे करेल, त्याचा स्क्रीनशॉट टाकेल, स्कॅनिंग केल्यानंतर कुठं काय ते पण सांगितलं जाईल. एकाच दिवशी तयारीत राहा. त्याच्यानंतर
ते 750 रुपये त्यांना रिटर्न मिळतील, व्हॅल्यू रिटर्न मिळेल, प्रोग्रामला आले तर. त्याच्यानंतर वेदिक मॅथचे जे काही आपण ठरवलंय त्याची पण एक्झाम फी 1500 रुपये, जे स्कॅनर दिलं जाईल त्या स्कॅनरवरच पे करतील, ज्यांना एक्झाम द्यायची असेल ते. वेदिक मॅथची एक्झाम येत्या शनिवारी किंवा रविवारी, मी बोललो शनिवारी किंवा रविवार. लेवल 4चं सबमिशन शनिवारी फायनल करायचंय. त्याच दिवशी पीडीएफ, एक चांगला फोटो, त्या पीडीएफ मध्ये फोटो नका टाकू प्लीज. त्या फोटोच्या खाली नाव आणि तुमचं टीचर कोड आणि नाव टाका. आणि पेपर, फोटो आणि स्क्रीनशॉट. वैदिक मॅथचं पण तसं आपण करूया. झालं. त्याच्यानंतर आता राहिलं नारी शक्ती. सर्वात ताईंनी छोटी छोटी जबाबदारी घेतली. छोटी छोटी बोलतोय मी, तर शोधणं सोपं जाईल ना. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता उदाहरण सांगतो. माझ्याकडे एक असा एक डाटा आहे, पुण्याचा एक डाटा आलेला आहे, इकडे लक्ष द्या. की ती महिला पहिली अँब्युलन्सची चालक आहे. माझ्याकडे एक डाटा आलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. अँब्युलन्सची ती ड्रायव्हर आहे. आणि इतके भयानक तिचे व्हिडिओ आहेत की आपण जिथं उभं राहणार नाही, ती रात्र रात्र रेल्वेने ऍक्सिडेंट होणारे बॉडीज असतील काय असतील, ते रात्री 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 2-1 वाजता पण जाते उचलायला. आणि सिंगल एकटी जाते, कोणी नसलं तरी. तरी ती पोलिसांना घेऊन ती स्वतः करते. एक उदाहरण सांगतोय मी तुम्हाला, उदाहरण सांगतोय. दिस इज युनिक वर्क. युनिक वर्क. अशा व्यक्तींना पण आपण मान सन्मान दिला पाहिजे, नारी शक्ती सन्मान पुरस्कार. कारण प्रत्येक जण आपल्यासाठी चांगलं काम कोणी करत असेल, आगळं वेगळं कोणी काहीतरी करत असेल, तर ते आपल्याला प्रेरणादायी आहे. तर अशा पण व्यक्ती आपल्याला शोधता आल्या पाहिजे. म्हणजे इव्हन नुसतं मी तुम्हाला सांगतो की नुसतं महानगरपालिकेत एखादा म्हणजे सफाई कर्मचारी असेल, पण त्या सफाई कर्मचाऱ्याचं वशला आहे म्हणून पदोन्नती झाली असा नकोय आपल्याला. पण तो कामातून ग्रेट आहे. खूप हाय लेवलचं काम आहे त्याचं. खूप हाय लेवलचं काम आहे. कदाचित राष्ट्रपतींनी दखल घेतली पाहिजे. ब्रेन ट्रेनने घेतली म्हणजे राष्ट्रपती घेईल त्याची एक दिवशी. या लेवलचं काम आहे. कारण आपण ते प्रूव्ह करतो, आपण पुरस्कार देतो तेव्हा. आपण पुरस्कार दिलेले व्यक्ती मोठ्या मोठ्या लेव्हलचे पुरस्कार घेतात, हे आपण प्रूव्ह करतो सिलेक्शन मधून. तर असे व्यक्ती पण आपण नाव देऊ शकतो, हे मला सांगायचं. आणि शिक्षक रत्नाच्या बाबतीत तुम्ही नाव मला सजेस्ट कराल? ते आपण गुरुजी ठेवलं पाहिजे का, किंवा काय, ते ठरवा बाबा तुम्ही. मला मला जरा थोडंसं, मला शिक्षक रत्न आहे ना, तो वर्ड काढून टाकायचा त्याच्यातून. तिथं ना थोडंसं एक बाइंडिंग येऊन जातं, की मग प्रत्येकाला वाटतं हे शाळेतच शिक्षक आहेत. आपल्याला तसं नाही. एखाद्या व्यक्ती जर बाहेर समाजात वेगळ्या लेव्हलचं काहीतरी वेगळं शिकवत असेल, तर ते पण शिक्षक रत्न असू शकतात ना, ते पण गुरुजी असू शकतात ना, ज्ञानदानाचं काम करतात ना. ज्ञानकुंभ पण असू शकतात, ज्ञानकुंभ पण करू शकतो आपण. ज्ञानकुंभ पण म्हणजे एक उदाहरण सांगितलं, ज्ञानकुंभ पण करू शकतो आपण. ज्ञानकुंभ म्हणजे एक उदाहरण, मला एकदम जस्ट नाव आठवलं म्हणून सांगितलं. तर प्लीज अशा पद्धतीने आपण जाऊया. क्लिअर? तर माझ्या मते आता मला सर्वांना प्रश्न विचारायचे आहेत, त्या पद्धतीने उत्तर पाहिजेत हात वरती करून. कॅमेरा ऑन ठेवा, नाही तर बाजूला थांबा पहिल्या स्क्रीनवरून. ओके. हा, पहिला प्रश्न, 5 का 7? ओके ना. पहिले विचारतो, 5 तारखेला, मला वाटतं 5 तारखेला हे आहे, काय आहे, 5 तारखेला शुक्रवार आहे. आणि त्या दिवशी ईद आहे. लक्षात द्या, मी सर्व सांगू तुम्हाला. 5 तारखेला, 5 सप्टेंबरची ईदची सुट्टी आहे, 5 सप्टेंबरला. तर त्या दिवशी आपल्याला नाशिकमध्ये प्रोग्राम घ्यायला चालेल का? जर जर चालेल, मग एकदाच मतदान करा. एक तर 5 ला किंवा 7 ला, म्हणजे हो बी 5 बी चालेल, 7 बी चालेल असं नाही. एक तर 5 किंवा 7, एकदाच काय ठरवायचं ते ठरवा. हा. मग मला ते बोटांवर दाखवा. आपल्याला बोटांवर दाखवता येतं. हा, म्हणजे मला लक्षात येईल. 5 का 7 मला बोटांवर दाखवा. राईट हँडवर दाखवा तुमचा. राईट हँडवर दाखवा. हम्म. आता रुचिताताई म्हणतात तुम्ही 5 ला घ्या का 7 ला घ्या, मला मुळीच जमणार नाही, मी येणार पण डुंकणार पण नाही तिकडे. असं पण आहे काही जणांचं. आता मी काय करणार ते. ओके ना. हम्म. ओके. हम्म. आता माझ्या समोर 1, 2, 3, 4, हा, 5, 6. आता यांचं काय 9 समजायचं का? परत नाही, आता मी काय समजायचं 9?
9 समजायचा का 5 समजायचा का काय समजायचं? मी फक्त 5 आणि 7 दोनच ऑप्शन दिलेले आहेत. हां. ठीक आहे, मला दुसरी पण स्क्रीन बघू द्या. मला स्क्रीनशॉट घेऊन द्या याचा. थांबा बरं का. स्क्रीनशॉट घेऊ द्या मला. एक 10 मिनिट. हम्म, एकच मिनिट. पुन्हा परत जातो. दुसऱ्या स्क्रीनवर. ठीक आहे. दुसऱ्या स्क्रीनवर बरेच जणांचे कॅमेरे बंद आहेत. त्यांचं म्हणणं आहे तुमचं तुमचं चालू ठेवा. आम्हाला काही घेणं देणं नाही. ओके. सर 5ला ईद आहे ना सर, तर नाही मी त्यासाठी नाही का? नाही, मी पर्सनल कोणालाच ऑप्शन मी काहीच बोलणार नाही. आपण आहे ना अजेंड्यावर जाऊया, नो प्रॉब्लेम. असं काही नाही तरुण, बघूया ना, नो प्रॉब्लेम. कारण मला ओव्हरऑल जे काही सिग्निफिकंट दिसतोय ना, तो 7चा सिग्निफिकंट दिसतोय. मला पण जो दिसतोय तो, म्हणजे जो सिग्निफिकंट दिसतोय ना, नंबर ऑफ सिग्निफिकंट जो आहे ना, तो 7चा दिसतोय. 7 तारखेचा दिसतोय. म्हणजे नंबर ऑफ वोट्स मला दिसतंय, कारण मी म्हणून स्क्रीनशॉटवर बोलतोय. आता बाकीच्यांचे कॅमेरे बंद आहेत तिथे मी काय करणार नाही. म्हणून पुन्हा परत मी 7ला आणि 5ला आहे म्हणून कोणी नाराज नका होऊ. जे काही एकच एकच कुठंतरी ठरू शकतं. 2 दिवस 2 प्रोग्राम नाही ठेवू शकत आपण. 5, 6, 7 3 दिवस नाही ठेवू शकत. 5 किंवा 7 जे काय असेल ते. पण मला सिग्निफिकंट 7चा दिसतोय. बघूया आपण, काय प्रॉब्लेम नाही अजून. वी कॅन फायनलाइज. पण असं काही नाही की 7वाले लगेच म्हणतील हा आम्ही जिंकलो, 5वाले म्हणतात आम्ही हारलो. असं नाही, बघू आपण काय करायचं ते. ठीक आहे, ओके. सो एक हे झालं. आता दुसरं अजून असं, अं, आपल्याला काही पुढच्या रविवारनंतर एक मिटिंग घेऊ आपण. पुढच्या रविवारनंतर बोललो, आपल्याला काही जबाबदाऱ्या करून घ्याव्या लागतील. डाटा कलेक्ट करून ठेवा. हा, अजून एक महत्वाचं. जसं आता तरुणमताई बोलल्या होत्या, इकडे लक्ष द्या. मी मुद्दाम नाव घेऊन सांगतो. तरुणमताई बोलल्या होत्या की आमचं असं सो सो अँड सो 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 आहे, त्यांना काय करायला पाहिजे. मी इकडे लक्ष द्या. तुम्हाला वाटतंय ना, तुम्हाला वाटतंय ना, हा एकदम 100% ही व्यक्ती आपल्यासाठी एकदम 100% ओके आहे, तर तिचं बायोडाटा घेणं म्हणजे, बायोडाटा किती माहिती का? प्लीज इकडे लक्ष द्या. उद्यापासून काय चालू होईल माहिती का? माझ्या नंबरवर येणार. मग मी लग्नाला गेलो होतो, हळदीला मी हळद न लावता लिंबाचे पानं काढले आणि त्याची हळद बनवली आणि ते लावलं. म्हणजे एक उदाहरण सांगतो मी. असं क्रिएटिव्ह आयडिया मी वापरली म्हणून असं काही पण येतील. म्हणजे लोक काही पण पाठवतात. बरं एक नाही, असे पार डान्स केल्यासारखे वाकडे तिकडे पेपर पाठवतात. उद्यापासून लई यायला लागेल. अजिबात मला काहीच पाठवू नका, प्लीज इकडे सांगतो. ते अधिकार तुम्हाला फायनल. इकडे लक्ष द्या. लक्ष द्या मी काय सांगितलं. जर तरुणमताईने ठरवलं ना की ही व्यक्ती राईट आहे, त्या व्यक्तीचं 10 पानं 50 पानं 100 पानं तुमच्याकडे घेऊन ठेवा. त्या व्यक्तीचा चांगला फोटो, परत एकदा सांगतो मी, चांगला फोटो तुमच्याकडे घेऊन ठेवा. आणि त्या व्यक्तीचे 10-12 पानं 4 ओळीत पण लिहून काढा. म्हणजे काय? कशा लिहितात माहिती का ताई लोक? मी BSc BEd झालेली आहे आणि आता त्याला लवकरच मी मी ज्ञानदानाचं कार्य सुरू करणार आहे आणि माझा असा विचार आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी कार्य आरंभ करणार आहे. हे झालं त्यांचं सामाजिक कार्य. मी MSc BEd आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि मी आता लवकर जे शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी मी कार्य सुरू करणार आहे. आणि द्या यांना नारी शक्ती सन्मान पुरस्कार. असं नाही. तुमचं जे काय हा असेल ना काम 5, 50, 15, 20 वर्षाचं, त्याला बुलेटिंगमध्ये तुम्हाला त्या तुमच्या 4 ओळींमध्ये कळलं पाहिजे की यांनी असं काम केलंय की यांनी क्षितिजापलीकडे जाऊन काहीतरी कोणाला तरी काहीतरी मदत केलेली आहे. ते त्या 4 ओळींमध्ये आलं पाहिजे आणि ते 4 ओळीच आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. तर हे प्लीज, नो एक्स्ट्रा मटेरियल, ते तुमच्याकडे ठेवा आणि रेफरन्स तुम्हीच द्या. ओके, क्लिअर? तर आपण घेणाऱ्यांपेक्षा देणारे आहोत, पहिले या मानसिकतेत या. प्रत्येक जणच म्हणतो माझ्या बाळाला, माझं बाळ लय भारी, माझं बाळ लय भारी. पण आपल्याला दुसऱ्याचं पण बाळ आपल्याला चांगलं दिसलं पाहिजे. तेव्हा आपण, म्हणून मी प्रशांत पाटलांचं पण उदाहरण स्पष्ट, माझे फार जवळचे नातेवाईक असले तरी काही नाही, आपल्याला काही फरक पडत. जे आहे ते आपलं आपलं स्पष्ट असतं. नाही पटा तर नाही पटा बाई, पटा तो पटा. असं आहे. असं आहे. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की आपल्याला थोडंसं बाहेर पण बघता आलं पाहिजे, डोकावून पण बघता आलं पाहिजे. ठीक आहे, सो क्लिअर? तर बघूया आपण रविवारपर्यंत अशा व्यक्तींची नावं ठेवा जे खरोखर तुम्हाला मदत करणार आहेत फ्युचरमध्ये किंवा करतायत. आणि ते
उंदरांच्या वृत्तीतले नसल्या पाहिजे, ते सिंहांच्या वृत्तीतले असले पाहिजे, की त्यांच्याबरोबर आपण उभं राहिल्यावर आपल्याला पण वाटलं पाहिजे की आपण पण, आपल्याला सपोर्ट सिस्टम असली पाहिजे. असं एक मी टेक्निकल बोललो. फिजिकल कोणी काही घेऊ नका, की बाबा असं काय आपण बोलतोय की उंदीर आणि मांजर आणि सिंह. क्लिअर आहे? तर मला वाटतं सर्व मी पॉईंट क्लिअर केले. शिक्षक रत्नाबद्दल बोलणार तुम्ही. आता एक पुढचा प्रश्न पुन्हा परत मला हात वरती पाहिजेत. येस साठी मला एक राईट हँड वरती पाहिजे. सर्वजण प्लीज प्लीज प्लीज, मला सर्वांच्या जेवढ्या स्क्रीनमध्ये दिसत आहेत. आपण ॲपसाठी, लक्ष द्या मला काय सांगायचंय, किंवा नंबर सांगा. आपण ॲपसाठी आपण 30 रुपये पे केले पाहिजे की 50 रुपीज पे केले पाहिजे, हा पण मला मला स्क्रीनशॉट पाहिजे तुमच्याकडनं. तर लेफ्ट हँडवर, लेफ्ट हँडवर, लेफ्ट हँडवर, लेफ्ट हँडवर, हा तुमचा निर्णय असेल. म्हणजे 30 घ्यायचे का 50 घ्यायचे, संस्था तुमची आहे. आपण त्याच्यातून काय काय करता येईल ते. लेफ्ट हँडवर, लेफ्ट हँडवर, लेफ्ट हँडवर. अंकिता ताई, लेफ्ट हँड तुमचा दाढीवरचा काढून घ्या, म्हणजे जर दाखवायचाच असेल तर. ठीक आहे, असं काही नाही. ठीक आहे. आता तृष्णाताई म्हणतात आपली संस्था आपल्याला लय लवकर मोठी बनवायची आहे, 50 घ्यायला पाहिजे आपण, असं असं काही नाही. ठीक आहे. पण सर्वांचा विचार करून आपण, आपल्याला काय फक्त पैसेच कमवणे हा उद्देश नाहीये. तर त्याच्यातून पण आपल्याला खूप साऱ्या, कारण जेव्हा, एक मिनटं, पुढच्या पण स्क्रीनशॉट बघून घेतो फक्त मी. ओके, ठीक आहे. एक बघून घेतो, काय प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे ना. ओके, चलो ठीक आहे, हे पण टाकून दिलं. ओके. आणि हे माझ्यासाठी रेकॉर्ड म्हणून राहील. अजून पुढचं प्लीज इकडे लक्ष द्या, तो पण घेतला. अं, नाही तो ठीक आहे मुद्दा, तो आपला सेट तो स्वतः बद्दल होऊन जाईल तो. एक मिनिट. ते ऑप्शन नाही आहे ना आपल्याला, ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे, ठीक आहे, मी काही वाटलं तर आपण पुढच्या मीटिंगला स्क्रीनशॉट घेऊ. मला वाटलं तर, मी जे मला 750चं काय अजून आणि 1500चं वाटलं तर मी पुढच्या मीटिंगला जेव्हा येऊ ना आपण तेव्हा घेऊया. प्लीज इकडे लक्ष द्या. क्लोजिंगला जातो. प्लीज एक लक्ष द्या की रविवारची मीटिंग ही सर्वांसाठी कंपल्सरी असते. आता अजून एक पुढचा प्रश्न आहे. लेवल 7चं बुक आणि लेवल 2चं वैदिक मॅथचं बुक, काय काळजी नका करू. तुम्हाला ते मी आता देणार आहे, काय काळजी नका करू. म्हणजे आता देणार आहे म्हणजे पराक्रम देणार आहे. ऑथराईज आपण पाहुण्यांच्या हस्ते त्याचा इनॉग्रेशन करणार आहे, काय काळजी नका करू. ओके, देणार आहे 7 तारखेला. त्याच्यानंतर एक अजून प्रश्न होता. तो आला की ब्लेझरसाठी ना आपण सप्लायर चेंज करतोय, काठियावाडचाच ऑप्शन बघतोय आपण. पण म्हणतात ना की आपण एखाद्याला जास्त धंदा करून दिला तर तो पण कधी कधी त्याला दोन काकणभर मांस वाढतं, तसं त्याला वाटायला लागलं की बाबा आता मी रेट वाढवतो. म्हटलं नाहीच घ्यायचे तुझ्याकडनं आता, रेट वाढवतो तर नाही घ्यायचे आपल्याला. नो कॉल, आपण त्याला नाही सांगून दिलं. पण आपण दुसरा त्याचा सप्लायर ऑप्शन बघतोय. किंवा मुंबईच्या ताई आहेत किंवा अजून कोणी ताई आहेत, जर तुमच्याकडे पण काही ऑप्शन असेल की बाबा आपल्याला चांगल्या क्वालिटीचं 1,500मध्ये चांगलं ब्लेझर कोणी देत असेल, ऑप्शन, तर जरूर सांगा. पण चांगलं, म्हणजे असं नाही की मग हे चांगलं आणि ते चांगलं आणि मग हा चांगला आणि तो चांगला, असं नाही. पण आपण जे घेतो काठियावाडचं ते उत्कृष्ट व्हॅल्यू, व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल आहे ते, म्हणजे छान आहे. त्याला कोणी नाव नाही ठेवणार 1,500चं. बेस्ट, एकदम पैसा वसूल आहे. आपल्याला माहिती आहे ते एकदम शायनिंग चांगली, कपडा चांगला आहे, टीचिंग चांगली, फिनिशिंग चांगली, सर्व चांगलं आहे. तर ते पण कोणाला ताईंना जेव्हा घ्यायचे असतील ते पण आपण सांगू. ज्यांना करायचे असतील ते तिकडे फायनल झालं की त्यांचाच नंबर दिला जाईल तुम्हाला. त्यांनाच फोन पे करायचं आणि त्यांनाच मापं देऊन टाकायचे, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला असं वाटलं की मला 2 पैसे मिळालेले आहेत, मला हवंय, तरच घ्या. विनाकारण नको. 2 पैसे पहिले कमवा आणि मग शायनिंग करा. आपलं असं मत आहे. नुसतीच शायनिंग नको. म्हणजे कमवायचे 2 आणे नाही आणि नुसतं शायनिंग, म्हणजे ब्लेझर घालून फिरायचं, असं पण नाही झालं पाहिजे. कारण आपण 10,000 कमीत कमी मेंबरशिप केली तर आपण 5-25 हजार रुपये म्हणजे कमवले पाहिजे पहिल्या 6-7 महिन्यात, असं माझं मत आहे. ओके. अजून काय? आता मी माझं माझं आवर्त घेतो. आता तुम्हाला खूप दिवसानंतर भेटलोय ना, खूप दिवसानंतर भेटलोय, म्हणून बऱ्याच जणांची बडबड असेल
बाबा हा काही मला आम्हाला बोलू देत नाही. हा एक मुद्दा राहून गेला. वा वा वा, एक मुद्दा राहून गेला थांबा. रोबोटिक. आजचा मेसेज बघितला मी. 7 ताईंनी सांगितलं की लेव्हल 2 कम्प्लीट आहे. डे 2 कम्प्लीट आहे. 7 ताईंनी सांगितलं डे 2 कम्प्लीट आहे. हे पर्सेंट फार कमी आहे. हे पर्सेंट फक्त 30% आहे. आणि 30% जर असेल तर एक आपण या रविवारपर्यंत इकडे लक्ष द्या. डे 4 कम्प्लीट झाला असं काही नाही ते रोबोटिकचं. इकडे लक्ष द्या. या कीर्तीताई, प्रतिभाताई आता त्यांना असं वाटायला लागलं की हे म्हातारपणापर्यंत शिकतच राहावं लागणार आहे. जसं अबॅकस आणि वेदिक मध्ये आपण सांगतो ना, म्हातारपणापर्यंत शिकतच राहावं लागणार आहे. त्यांना आता वाटायला लागलं म्हातारपणापर्यंत ह्या कोडिंग, हे तो PCB काय काय त्याला म्हणतात, ते काय पिछा सुटणार नाही. पण शिकण्याची इच्छाशक्ती असेल तर. पण आपण एक बेंचमार्क करून बघू. हे बघा, याच्याशी आपला काही स्वार्थ नाही. क्लिअर सांगतो मी तुम्हाला. मला कीर्तीताई, ते कोणी पर्सेंटेज देतंय ना ते डिस्काउंटचं, ते पण मला पाठवा. मी त्यांना सरांना फोन केलाय. आपल्याला जर एक कोणीतरी स्टॉकिस्ट असतो, स्टॉकिस्ट असेल तर आपण पण तेवढं मागून घेऊ. काय काळजी नका करू. मग आपण, आपलं काम आहे भांडून मागून घ्यायचं. हा. पण मी याच्याशी बोललो, काय तिचं नाव, छायाताईंशी बोललो. पण छायाताई म्हटले आपण टीचर किट नाही कोणाला देत. तर ते टीचर किट आपल्याला 25% आपल्याला त्यांनी त्याच्यावर, कारण आपण दुसरं मटेरियल पण परचेस केलं नाही त्यांच्याकडनं. तर ते आपल्याला मात्र जे काय आपण टीचर किट आहे 40,000चं, तर 30,000मध्ये. आणि हे तर आपल्यासाठी खास कस्टमाइज केलेलं आहे. ते म्हणतात हमने तर किसी को दिया भी नहीं अभी तक ये. त्याच्यामुळे जे आहे ते दिले पण नाही. म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ते परवडले त्या मानाने जर बघितलं तर आपण. 30,000च्या मानाने 15,000 मला असं वाटतं ते परवडले पण आहे. त्याच्यामुळे तिथं काय आपण बोलत नाही. पण जेवढे काही ब्लिकचे आयटम आहेत, जेवढे कोणी होलसेलर काय स्टॉकिस्ट आपल्याला डिस्काउंट देत असतील, त्या डिस्काउंटमध्ये आपल्याला उपलब्ध करून देणं, त्याच्यासाठी त्यांनी काही सांगितलेत आपल्याला काही गोष्टी. कारण त्यांचं एक जफायर्स म्हणून एक अजून एक संस्था आहे. त्या जफायर्स संस्थेबरोबर आपल्याला बोलावं लागेल. त्या सरांचीच भावाची संस्था आहे. तर ते म्हणे हम करके देंगे आपको, कोई प्रॉब्लेम, उनका भी कॉन्टॅक्ट करवा करवा के देंगे. तर एकदा त्यांना घेतलं की ते बिलिंग सेक्शन असतात वेगवेगळे, कारण ते अकाउंटवाले मार्केटिंगचं बघत नाही, मार्केटिंगवाले अकाउंटचं बघत नाही, एज्युकेशनवाले ते बघत नाही. असं त्यांचं शेवटी डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत. पण ते करून घेऊ आपण. जे आहे ते आपलं काम आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं जे बेस्ट आहे ते आपण करून घेऊ. त्यात काही डाऊट नाही. डेफिनेटली. उलट त्या सरांना सांगा, लिस्ट द्या, त्याप्रमाणे आपण त्यांना फॉरवर्ड करू. आणि वी वॉन्ट दॅट लाईक, काही प्रॉब्लेम नाही. सो नेक्स्ट, काय सांगत होतो मी, रोबोटिकचे 4 दिवस झाले का, त्या ताईंचं आपण या कार्यक्रमात सर्टिफिकेशन करून घेऊ. जेवढ्या ताईंचं 4-5 दिवसाचं झालं असेल ना, तेवढ्यांचं करून घेऊ. कारण हे ना, अखंड हरिनाम सप्ताह दिसतोय मला, तो मोठा चालणार आहे. कारण तो मोठा अपडेट आपल्याला करावा लागणार आहे. आणि ब्लिक्सवाल्यांना काही घेणं देणं नाही. त्यांचं काय ना, साधं, आम्हाला माहिती आहे, आम्ही ते IIT पवईला पण गेलो होतो. ते तुम्हाला ईमेल पाठवून देतील. ते ईमेल साधं सर्टिफिकेट पाठवून देतील. ते म्हणतील निकाल लो और प्रिंट ले लो और अपना अपना निकाल लगा दो किधर लगाना है. म्हणजे क्लिअर करतो. त्यांची सिस्टम तशी आहे. पण ते आपण चांगल्या पद्धतीने त्याला म्हणतात ना, काय लागून लागून आपण खूप पैसे खर्च करतो. तर आपल्या ताईंना पण एक सन्मानपूर्वक एक चांगलं सर्टिफिकेशन ब्लिक्स आणि आपण डिझाईन करू, त्यांच्याकडनं अप्रुव्हल घेऊ की बाबा हम बना रहे टीचर सर्टिफिकेशन का, लेकिन आप, कारण त्यांची पण सही लागेल त्याच्यावर, त्यांच्या पण अ, त्यांच्या ऑर्गनायझेशनची. तर त्यांच्याकडनं अप्रुव्हल करू. अजून मी बोललो नाही त्यांच्याशी असं कधी, पण करू आपण. कारण अवर इनिशिएटिव्ह, आपण हा इनिशिएटिव्ह घेतलाय, तर आपलं आणि ब्लिक्सचं करून रोबोटिक्सचं पण आपण सर्टिफिकेशन करून घेऊ. हे माझं मत आहे. ते नाही म्हणतात किंवा नाही म्हणणार नाही, मला माहिती आहे. कारण आपण पण शेवटी, आपण पण संस्था आहेत, ते पण संस्था आहेत. तर आपण पण त्यांच्याबरोबर एज्युकेशन डील केलेली आहे, आपण ॲग्रीमेंट केलंय. तर ते मला वाटतं काही प्रॉब्लेम नाही. आणि आपण हा इनिशिएटिव्ह घेतला की आणि एक चांगला मोठी बॅच आपण स्टार्ट केली, तर ते आपल्या सर्टिफिकेशनला प्रॉब्लेम येणार नाही. क्लिअर. तर ते सर्टिफिकेशन 4 दिवस 5 दिवस आपण एक कुठेतरी बेंचमार्किंग घेऊ. आणि खरोखर तेवढं झालं असेल तर त्या ताईंना आपण सर्टिफिकेशन करून घेऊ. रोबोटिक्स आपण करून घेऊ. क्लिअर. आणि ग्रॅज्युएशनचं एक, मला पण थोड्याशा काही गोष्टी, काही कन्सेप्टच्या डाऊट आहेत, त्यांचं मी हळूहळू टप्प्याटप्प्याने तुम्हाला ते आपण स्टेट लेवलचं जे काही टीचर मीट असते, आपली टीचर मीट कधी असते, दिवाळीनंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये. त्यावेळेस ती आपण ग्रॅज्युएशन सेरेमनी करून घेऊ. तर तिथं पण एक लॉट असला पाहिजे, म्हणून आपण असं डिवाइड करतोय. क्लिअर. या सर्व धावपडीत
मी खरंच सांगतो, सर्वांची मदत लागेल, पण होऊन जाईल, मला माहिती आहे. होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही. चलो, ओके. असे सर्व पॉइंट होते आणि माझ्याकडनं सर्व पॉइंट क्लोज झाले. हम्म, बोला. बोला कीर्तिताई, बोला. बोला, बोला. तर नॅशनल मध्ये काही मुलांना आपल्याला चेक द्यायचे होते त्याचे. हा, 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 हा. ओके, ओके. चेक. व्हेरी गुड. माझ्या लिस्टमध्ये नाही, खरंच नाही आलेले. थांबा 2 मिनिटं, मी टाकून घेतो. मला कोणीतरी सांगेल का, स्क्रीन शेअरिंग दिसते का तुम्हाला? असं स्क्रीन शेअर दिसते असं कोणी सांगेल का? हं? नाही दिसत. नाही, नाही ठीक आहे. दिसत आहे सर. नाही, ठीक आहे. मी प्रेझेंटेशनच ओपन केलं नाही, त्याच्यामुळे तसं असेल. तर पण मी करून घेऊ का ओपन? एकदा दाखवू का? बोला तुम्ही परत, मी लिहिला लगेच आता तुम्ही बोलल्या म्हणून. ते पण देऊन टाकू. विद्या आपल्या लवटेताईंना आहे ना, आपण आपल्या वृंदताईंना मी आत्ता काहीतरी 4-5 दिवसापूर्वी त्यांचे पैसे दिले. म्हणजे दिस इज अ रिलेशन ऑफ बॉन्डिंग, असं काही नाही. त्यांचे पैसे द्यायचे राहून गेले होते आपले, खरंच सांगतो मी. मध्ये खूप सारे आपले पण खूप ऑडिटर हे ते इश्यूज होते. तर त्यांना आपण आहे ना, आता नेमकं ते एक अजून एकदा हॉल पाहिजे होता आपल्या एका मित्राच्या कोथमिरेत, रुपाली मॅडमच्या शेजारी राहतात त्यांना. तर मग ते तेव्हाच मात्र मग ते पुन्हा परत भेटावं लागलं ताईंना, आणि मग त्याच्यामुळे द्यावं लागले त्यांना. मग देऊन टाकले बाबा त्यांचे 20,000 रुपये. म्हणजे त्या निमित्ताने मग ते पण देऊन टाकले. त्या ताई नाही, एक शब्दाने नाही काय बोलल्या. पण कोथमिरेंना 25,000ने फक्त खालचा हॉल दिला त्यांनी. परत एकदा सांगतो, कार्यक्रमासाठी 25,000ने फक्त त्यांचा खालचा हॉल दिला त्यांना 4 तासासाठी. आणि आपण फक्त त्यांना 20,000 घेऊन पूर्ण दिवस आपण खालीवरती आपलीच मालमत्ता आहे म्हणून आपण वापरतो. हा. आणि अजून आपल्या 1-2-4 ताई एखाद 2 दिवस मुक्काम पण ठोकून घेतात तिथं मस्तपैकी. म्हणजे व्यवस्था होऊन जाते जर केली तर. ते इट इज ऍडजस्टमेंट पार्ट, असं काही नाही. म्हणजे ते असं एक त्यांना आपण आत्ता दिले, म्हणजे जी आहे ते सांगतोय मी तुमचं असं. ओके, ठीक आहे. सो अजून काही? ते लक्षात आलं. चेकचं मी ऍड करून घेतो, नो प्रॉब्लेम. ते पण होऊन जाईल. अजून? अजून त्या मुलांना, त्या मुलं नाही आले तर शिक्षकांकडे देऊन सर टाकू. आपण बोला ना, बोला ना. बोला ना, सीमाताई. आपण जे ऍप मध्ये आपण आता समजा एका मुलाला आज ऍड केलं 0 लेवलला, ओके. त्याची एक्झाम साधारण 4 महिन्यात होऊन जाईल. आणि ती जर आपण प्रॅक्टिस 6 महिने 8 महिने ठेवत असू, तर तो कंटिन्यू त्याच्यात करेल. आणि फर्स्ट लेवलला परत दुसऱ्यांदा ऍड करायचं त्याला मग. ताई, असं आहे. चांगला प्रश्न आहे तुमचा, पण मी तरी समजून सांगतो. आपण 6 महिने आपण म्हणतोय ना, पण आता आपण 8 महिन्याच्या मानसिकतेत आहोत. परत एकदा सांगतो तुम्हाला, म्हणजे का, कदाचित असं झालं की एखादा मुलगा तुमच्याकडे आत्ता आला, असं समजा आत्ता आला, आणि त्याला आपल्याला जानेवारी फेब्रुवारीत कॉम्पिटिशन घ्यायची आहे. तर म्हणून त्याला स्पॅन कमी पडायला नको म्हणून आपण आहे ना, आपला शेवटी इंजिनियर कोण आहे? तो डिझायनर आपला, सॉरी, सॉफ्टवेअर इंजिनियर तो आपला आहे. त्याला आपण सांगू की बाबा 6 महिन्याचा लॉक ठेव किंवा 8 महिन्याचा ठेव. तर आपण कदाचित 8 महिन्याचं करणार आहेत. 8 महिन्याचं पण ठेवू शकतो. म्हणजे असं की तो एकदा लेवल झिरोला गेला की त्याला काय प्रॅक्टिस करायची लेवल झिरोची तो करू शकतो 8 महिन्यापर्यंत, कधी पण त्याला वाटलं तेव्हा. फक्त लेवल झिरोचा तो मेल आयडी वापरेल, पासवर्ड वापरेल आणि करेल. पण तो तेव्हा जर लेवल वनला गेला तर लेवल वनचा मेल आयडी आणि पासवर्ड त्याचा वेगळा असेल. तर त्याला तेवढं आपण लिहून दिलेलं राहील त्याच्या ओके. नोटबुकमध्ये. हा, की त्या बुक देतानाच त्याच्या त्या बुकमध्ये लिहून द्यायचं, बाबा हा तुझा पासवर्ड आहे आणि हा तुझा. त्याचा पासवर्ड तो बदलू पण शकतो विद्यार्थी. तर त्याने फक्त तो लक्षात ठेवायचा. समजा असं होतं ना की कधी एखादा विद्यार्थी त्याचा ओपन करून यूज करायचा, त्याच्यापेक्षा त्याला सांगायचं बदलून टाक आणि लक्षात ठेव, तुझ्याकडे कुठेतरी लिहून ठेव तुझ्या नोटबुकमध्येच. करू शकतात विद्यार्थी पासवर्ड चेंज, असं पण आहे. ओके ना? हम्म. अजून आपण त्याच्यामध्ये हो सर. अपडेट करणार आहेत. आपण रजिस्ट्रेशन, आपण आहे ना, थोडासा डाऊट आला त्यांना. प्रत्येक वेळेस लॉगिंग करताना ओटीपी येणार आहे, असं त्यांनी सांगितलं. असा प्रॉब्लेम झाला, म्हणून ती सिस्टम आपण कॅन्सल केली. मी त्यांना सांगितलं की पहिल्यांदा फक्त तृष्णाताई जेव्हा रजिस्टर करतील ना विद्यार्थ्याला, जो पासवर्ड टाकतील ना, तेव्हा त्याला पासवर्डला एक ओटीपी गेला पाहिजे, ऑथेंटिफिकेशन झालं पाहिजे ना. म्हणून मग घरात ते किती विद्यार्थी असतील, 2-4 विद्यार्थी जरी, तो एक नंबर चालेल, पण प्रत्येक विद्यार्थ्याला एक ओटीपी गेला पाहिजे. ते पण ऑथेंटिफिकेशन येणार आहे. पण ते एक असं झालं होतं की प्रत्येक वेळेस जेवढा 10 वेळा टाकलं ना मी,
परत पेपरला करायला गेलो की पुन्हा परत ओटीपी टाकावा लागायचा, पुन्हा परत ओटीपी टाकावा लागायचा, म्हणून ते थोडंसं होल्ड केलं आपण. तर ते ते मी चेक करायला सांगितलं की फक्त एकदा होईल. हा, प्रतिभाताई बोला, बोला ना. सर आता रेग्युलर अबॅकसची बॅच असते सोमवारपासून ते शनिवारपर्यंत. तर मग त्यांची 3 महिन्यात एक लेवल कंप्लीट होते ना, मग तुम्ही म्हणता 8 महिन्यामध्ये त्यांनी सोडवू शकतो. मग त्याची एक लेवल कंप्लीट झाली की तो दुसऱ्या लेवलला जातो ना सर. मग कसं करायचं, मग तो काय नाही नाही करावं नाही लागेल मग नाही प्रोसेस? नाही 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 प्रोसेस काहीच नाही. परत एकदा सांगतो तुम्हाला तुमचा प्रश्न आणि माझं उत्तर थोडंसं ताळमेळ तुम्ही करून घ्या. मी काय सांगितलं तुम्हाला, आपण त्याला 3 महिने पण ठेवू शकतो त्याला प्रॅक्टिससाठी, पण आपण त्याला एक्स्ट्रा देतोय. परत एकदा सांगतो तुम्हाला, ऐका ऐका. तो एकदा आपल्याकडे आपण विद्यार्थी काउंट करतोय की एक समजा तुमच्याकडे आता एक विद्यार्थी आहे, तो आता लेवल 0ला त्याने केलं, तर हा एक विद्यार्थी काउंट होणार आहे तुमच्याकडे. लक्ष द्या. तो विद्यार्थी लेवल 1ला गेला, तर तो विद्यार्थी 2 विद्यार्थी झाले. लक्ष द्या. का पहिल्यांदा त्याने त्याचा मेल आयडी तयार केला, रजिस्टर झाला, ₹30 त्याने 6 महिन्यासाठी पे केले, पण आपण त्याला 8 महिने दिले. बाबा, तुला जेवढ्यांदा 8 महिने तुझं लॉग इन आहे ना, तोपर्यंत तू लेवल 0ची प्रॅक्टिस करू शकतो. एकदा त्याचा संपला मुदत की नंतर तो लेवल 0ची करू नाही शकत. लेवल 1चं त्याचं तोपर्यंत झालेलं असेल, मग तो अपडेशन होईल की तो कधी कधी लेवल 1चं पण करतोय प्रॅक्टिस, कधी लेवल 0ची पण करतोय, पण नंतर लेवल 1चं मुदत संपली की लेवल 0ची संपली की फक्त लेवल 1ची करेल. तोपर्यंत तो लेवल 2ला जाईल, तेव्हा तो विद्यार्थी 3 पकडला जाईल. पहिला एक विद्यार्थी, दुसरा विद्यार्थी, तिसरा विद्यार्थी, 3 पकडले जातील ते. आणि तेव्हा तो कदाचित तर त्याची लेवल 0ची बंद झाली, तर तो कधी लेवल 1ची करेल, कधी लेवल 2ची करेल. असा एक विद्यार्थी 8 वेळा रजिस्टर होणार आहे. लक्ष द्या काय सांगायचं मला. आणि 8 वेळा त्याला ती प्रॅक्टिस उपलब्ध होणार आहे वेगवेगळ्या लेवलची. म्हणजे एक विद्यार्थी एका लेवलला गेला की तो रजिस्टर होईल त्याच्यामध्ये. ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. मला वाटतं समजलं असेल सर्वांना किंवा प्रतिभाताई, बरोबर? क्लिअर झालं? मग म्हणजे हो मग सर. मग आपण त्याला मर्यादा नाही देते 3 महिने, की आपण त्याला पॉसिबिलिटीज देतोय की बाबा करत करत राहा. काय होतं ना, पुढे आपली कॉम्पिटिशन आली. लक्ष द्या, परत एकदा सांगतो, कॉम्पिटिशन आली. आणि कॉम्पिटिशन आली आणि नेमकं 15 दिवसासाठी त्याचं कट नको व्हायला पाहिजे. 3च महिने ठेवलं तर पुन्हा परत त्याला तुम्ही रजिस्टर करणार का मग? त्याच्यासाठी आपण एक काहीतरी त्याला एक सिस्टम ठेवणार आहेत की जेव्हा रजिस्टर झाला ना तेव्हाची पण तारीख राहील. अजून एक त्याच्यामध्ये फार भारी आहे, कम्प्लेशन पण मोड आहे त्याच्यामध्ये. त्या विद्यार्थ्याने ऑनलाईन फायनल एक्झाम दिली ना, 3 महिन्यानंतर एक कम्प्लेशन मोड येतं त्याच्यामध्ये. तो कम्प्लेशन पण साईन टाकायचा आहे तुम्हाला. म्हणजे हा लेवल कंप्लीट झालाय, म्हणजे तो कॉम्पिटिशनला नाही घेऊ शकत त्या लेवलला. सर्व सांगेल मी तुम्हाला. खूप आपण हळूहळू त्याच्यातले पण बारकावे आपण क्लिअर करतोय. म्हणजे असं झालं ना, एक विद्यार्थी लेवल 0 झाला, लेवल 2 झाला आणि लेवल 3ला आहे. आणि तो म्हणेल आता लेवल 0ला मला कॉम्पिटिशनला जायचंय, पण ती सिस्टम सांगेल की आता हा लेवल 3 मध्ये आहे, हा लेवल 0 मध्ये कशाला जातोय तिकडे. त्याने लेवल 3 म्हणजे त्याने जास्तीत जास्त लेवल 2 ची करायची किंवा लेवल 3 ची करायची. त्याने सिस्टम सांगेल आपल्याला, सिस्टम मध्ये ते राहील सर्व. असं आहे त्याच्यामध्ये. ते करतोय बाबा आपण असं. ओके, प्रमिला ताई बोला. हम्म. सर मग विद्यार्थ्यानुसार पेमेंट करायचं आहे की लेवल नुसार प्रत्येक विद्यार्थ्याचं कसं पेमेंट कसं? आता